सई सगळ्या ताईंना पहिल्या सोमवारच्या शुभेच्छा दे ना तू. पहिल्या श्रावणी सोमवारच्या सगळ्या ताईंना शुभेच्छा. सोमवारच्या शुभेच्छा. शॉर्टकट मारली का? उपास आहे का तुला? आज नागपंचमी पण आहे. नागपंचमीच्या दे ना शुभेच्छा. नागपंचमीच्या शुभेच्छा. हा का? सई सगळ्या ताई म्हणतात तुमची सई लय गोड बोलते. गोड बोलती. तो गोड आहे का ग? आ? हाय काय हाय? आ? तिखट आहे तिखट. लसूण सोलती. मिरची आणि गोडी. हिरव्या ए आज बाळाने काय केलं ग तुझ्या सोबत? माझे केस वळले आणि तोच रडायला लागला. माझे केस त्याच्या हातात. त्याच्या हा ना. हातात तुझे केस. आणि त्यानेच कल्ला केला का ग? हा. आणि असं दुसऱ्यांनी कोणी तुझे ओढले असते तर तू काय केलं असतं ग? तू कल्ला केला असता ना. तुझा भाऊ होता म्हणून तो काहीच कल्ला केला नाही आहे ना. मी ओढून पाहू का? डॉक्टर डबल. ए, मिरच्या लय गोड आहे. खाती का ग? हा? गोड आहे गोड. साखर आहे, साखर आहे, साखर. चाव. खाय बरं. खाय बरं. खरंच खायचं. हा, किती हुशार आहे हा. टाकून दिली. सई तू कोणता डान्स करणार आहे बघ? आता तू रोज प्रॅक्टिस करते मला काय माहिती. तो आहे का आता? कब तक रहू. सगळ्या ताईंना सांग माझा डान्स पहा बरं का. हा? आमची सईले छान डान्स करणार आहे मस्त. सगळ्या ताईंनी डान्स पासायचा आहे ना. सई रोज करते थोडा थोडा आहे ना. जास्त जास्त करते का? जास्त जास्त करते का ग? हा हा का? मम्मीला कसं काय करायचं? मम्मीला बाळ झालं छोटस. मम्मी शॉर्टकट मध्ये थोडासा करील मम्मी. हा तू कसं छोटा तसं मम्मी पण छोटा करणार आहे. या करणार का ग? आम्ही करणार. दीदी मावशीचा डान्स स्पेशल राहणार आहे. मस्त स्पेशल गाणे सर्वांनी का सर्वांना सबस्क्राईब. पहिल्यांदा दीदी डान्स करणार आहे. तर दीदीचा डान्स सगळ्या ताईंनी बघा. खूप छान करणार आहे. सरप्राईज आहे सईसाठी. कोथिंबीर स्वस्त आहे का ग आता? कोथिंबीर स्वस्त म्हणजे थोडी मोठी थोडी आहे. 15 रुपयाला एक 30 रुपयाच्या दोन. पण मग चांगल्या खाऊशी वाटले मग आणली आहे. बघू आता संध्याकाळी कोथिंबीरीचे धपाटे करू. अगं धपाटे पण म्हणतात, चाणक्या पण म्हणतात, सगळं पराठे पण म्हणतात, सगळंच म्हणतात. त्याला किती नाव आहे या वस्तूला सांग बरं. आता मी तर म्हणते बाई धपाटे कोथिंबीरीचे. आजी अगं ती किसना आजी होती ना ती म्हणायची काय कोथिंबीरीचे धपाटे करायचे. मग मी पण तेच शिकले. काय? म्हाताऱ्या माणसांचं बोलणं धपाटे करायचे. मग ती पण म्हातारीच आहे ना. तू आता म्हातारी झाली का? अशी म्हातारी बसायची बरं का. अशी आमची आजी अशी बसायची या पायाचा आणि अशी नेसायला बसायची. आत्यांचं बोलणं सगळं काही आवडतं. खूप दिवसातून आले आत्या आमच्या घरी. आधी आल्या होत्या बाळाला बघून गेलाय पण पुन्हा आले. बाय बाय. हाय. आता मी माझ्या सुनेच्या घरी आले. आम्ही साड्या खरेदी केल्या. बाळाला बघायला आलो. बाळ नातू लागेल का पण? नातू का? भाषाचा मुलगा. हा का? नातूच लागेल ना. नातू लागेल ना. हो. नाताला बघायला आले आत्याबाई. आत्याबाईंची सुनबाई आली. सुनबाई आहो इकडे या की. आहो सुनबाई इकडे या. माझी मुलगी ही माझी सुनबाई इकडे या. आत्यांची सून पण ही मस्त माझी सून, ही पोलीस माझी झालेली आहे. सून. आत्यांची सून पण छान आहे बरं का. आत्यांना सून मस्त मिळाली आहे. ही माझी मुलगी. आणि आत्यांचा मुलगा पण कीर्तनकर आहे. छान कीर्तन असतं त्यांचं.
आ जाओ बेटी. आत्यांची फॅमिली खरंच छान आहे आणि आत्यांच्या मुली तर खरंच सगळ्यात पेक्षा छान आहे. मी माझी भाऊजाई लाडा पडते. आ जाओ. आले 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 आले. मला आदत आहे बरं का बोलण्याची, ही अशी आदत आहे मला बोलण्याची. मेरे बेटे आ जाओ. चला इथे नाही या व्हिडिओ मध्ये आहे. ही माझी बहिणीची प्रियांकाची सासूबाई आहे ना, त्यांची एकच 5 भाऊ आणि एकच नणंद आहे तेवढी त्यांना. आणि मग आत्याची फॅमिली पण छान आहे. आत्याचे 5ही भाऊ छान आहे, मस्त आहे. आत्याची फॅमिली पण प्रियांकाची फॅमिली खूप मोठी आहे. असं कार्यक्रम असल्यावर तुम्हाला प्रियांका दाव दे, आत्या खूप छान आहे. हाय तिकडून ये ना. एवढी एक साडी पाहते आता तिने चला तर आत्याबाई पण गेल्या, तर बऱ्याच वेळ बसलेल्या होत्या आणि इकडे आपल्या साड्यांची भरपूर अशी पॅकिंग चालू होती. कारण आपल्या म्हणजे साड्यांवर ऑफर दिलेली आहे ना. तर ज्या ताईंनी बघितलं नसेल माहिले की कलेक्शन नक्की बघा, आजही ऑफरच आहे. तर चला इकडे ना आता रक्षाबंधन, गौरी गणपती लवकरच येत आहे. तर त्यामुळे बऱ्याच बायका आहे ना साड्या खरेदी करतात आणि साड्या एवढ्या छान असतात ना, कोणाचाच मोह म्हणजे आवरत नाही की साडी खरेदी करतात. कारण आपली साडीची क्वालिटी आणि किंमत एकदम रिजनेबल आहे. तर इकडे भरपूर पॅकिंग करायची होती, त्यामुळे सगळे काही बसलेले होते पॅकिंगसाठी. आणि पॅकिंग वगैरे झाल्यानंतर फोटो वगैरे पण पाठवला जातो. तर व्यवस्थित घडी वगैरे घालून मगच दिली जाते. हा व्हिडिओ आहे ना नागपंचमीच्या दिवशीचा, पहिल्या सोमवारचा आहे. तर मम्मीची सकाळी पूजा वगैरे झाली, पण ते काही शूट केलेलं नव्हतं कारण झोपलेली होती. पुरणाची पोळी करायचा बेत चालू आहे. भरपूर ताईंनी कमेंट केली आहे प्रियांकाला, तुला पुरणाची पोळी चालेल, थोडीशी खा, जास्त नाही थोडीशी खा. 1.25 महिना होऊन गेल्यावर थोडी चालेल तुला. तर आज पहिला सण आलेला नागपंचमी, तर आज आपण मस्त पुरण घालतोय. आणि आमच्या घरी ना माझ्या संध्याबाई आहे ना, संध्याची मुलगी अमृता, ती पण आलेली आहे. आज तिला थांबून घेतलंय. कारण का थांबवले ते आता 2-3 दिवस आहे, तुम्हाला कळेलच का थांबवले काय आहे आपल्या घरी. तर तुम्हाला ब्लॉग मध्ये सगळं बघायला तर भेटणारच आहे सगळ्या ताईंना. तर पुढे आपलं 2-4 दिवसांनी काय कार्यक्रम आहे, खूप छान आहे आणि सगळ्या काही वाट बघताय त्या कार्यक्रमाची. तो कार्यक्रम ठेवलेला आहे आपण, बघू सांगू तुम्हाला. आता अजून तारीख वगैरे काही फिक्स नाहीये, पण चाललंय ही धरायची का ती धरायची. आता एक फक्त 2 शिट्ट्या करून घेते आणि लगेच बनवून घातले, मग पातेला शिजवणार आहे. जास्त काही पूर्णाची डाळ कुकरमध्ये जास्त डायरेक्ट तयार करून नाही घेणार आहे, थोडी कचरटमध्येच कुकर बंद करणार आहे. कारण आहे ना आपल्याला येळवणीचं पाणी काढावं लागतं ना, तर मग ती पातेल्यात थोडी शिजून दिली का मग येळवणी जास्त निघते साराचं, खूप छान लागतो त्या पाण्याचा सार. आणि थोडं पाणी आता साईडला गरम करते, म्हणजे ते 2 शिट्ट्या झाल्या का त्याला मोकळी शिजवून घेऊ. असं खूप दिवसातून पुरण करतोय. आम्हाला वाटलं होतं महालक्ष्मीलाच होतं का काय आता, पण आज पहिला सण आहे. मी काही इथून मागे केलं नाहीये, पण आज सगळ्यांची इच्छा होती का करू आपण, पहिला सण आहे नागपंचमीचा, म्हटले ठीक आहे करू आपण आज पुरण. रस आंब्याच्या वेळेस कंटाळा आला होता पूर्णाच्या पोळ्या खाऊन खाऊन. शेवटचा रस आंबा दिदी त्यांच्या घरीच झाला होता दिदी, आहे ना. मस्त रस झाला होता तुमच्या आंब्याचा, रस छान झाला होता. चला इकडे ना सारासाठी कांदे वगैरे पण वहिनी भाजत होत्या. आज मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक आणि त्यानंतर म्हणजे आजच्या नागपंचमी दिवशी ना नागनरसोबा पण नागनरपेचाचा असं आहे ना फोटो भेटतो, म्हणजे कागदाचा तो चिटकवावा लागतो. मग त्याची पुन्हा पोळा असतो ना तोपर्यंत पूजा करतात. ते मी तुम्हाला एका उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल काय असतं. तशा आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये पण आहे. आणि इकडे ना मस्त कुकरमध्ये डाळ थोडी म्हणजे थोडीशी शिजून घेतली आणि त्यानंतर इकडे लगेच पाण्यामध्ये टाकली, म्हणजे येळवणीचं पाणी काढण्यासाठी कणिक भिजवलेलं होतं वहिनींनी. त्यानंतर बरीच तयारी करून ठेवली होती. मग छान असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला
जेवढं म्हणजे जेवढं शूट जमेल तेवढंच घेतलं, जास्त काही घेतलेलं नाही आहे. आणि मस्त आज खीर पण केलेली होती आणि मस्त इकडे ना एकदम छान पुरणपोळी फुगत होती. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. सगळ्या ताईंना बाय बाय.